बँक ऑफ बडोदा भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। बँक ऑफ बडोदाची भरती निघाली आणि मी तुम्हाला इथून जवळपास एक हफ्ते अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघणार आहे म्हणून। आणि ते जे विद्यार्थी मित्रांनो निघालेली आहे शिपाई पदांसाठी ही भरती निघाली आहे। पदाचं जे नाव आहे बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये, तर शिपाईचं हे पद आहे। तर शिपाई भरतीमध्ये आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि जागांचा जर आपण विचार केला तर 500 जागांसाठी ही भरती निघाली आहे बँक ऑफ बडोदाची। आणि त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 23 मे 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ज्यांना सुद्धा बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये फॉर्म भरायचा असेल तर 23 मे हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। 23 मेच्या अंदर तुम्ही या ठिकाणी भरू शकता। तर बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे, पेपर आहे की नाही आहे या भरतीमध्ये, त्याचबरोबर निवड प्रक्रिया आपली कशा प्रकारे होणार आहे, वय किती असणार आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम काय असणार आहे, ग्राउंड वगैरे असणार आहे काय, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला बँक ऑफ बडोदा भरतीबद्दल सांगणार आहे। तर संपूर्ण जाहिरात सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून बँक ऑफ बडोदा भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। तर पहा, बँक ऑफ बडोदामध्ये हे 500 जागांसाठी भरती चालू आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि पगार सुद्धा यामध्ये 30,000 प्लस यामध्ये आपल्याला पगार भेटणार आहे। आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे बँक ऑफ बडोदाची। आणि मेन म्हणजे पिओनचा पद आहे, शिपाई हे पद आहे, फक्त शिपाई पदाची हे 500 जागांसाठी भरती चालू आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर आपलं जे वय आहे हे 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि वय जे आपलं काउंट केलं जाणार आहे 1 मे 2025 रोजीपासून आपलं वय काउंट केलं जाणार आहे। 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 31 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 29 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 पर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 600 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीसाठी PWD कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 100 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। तर एवढी यामध्ये फी ठेवण्यात आली। त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत नोकरीचं ठिकाण आहे। बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये हे 500 जागांसाठी जे भरती निघाली तर ऑफिस असिस्टंट शिपाईचं हे पद असणार आहे। तर टोटल 500 जागा यामध्ये बँक ऑफ बडोदामध्ये। तर फॉर्म भरणे चालूच आहे। 23 मे 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि पेपरची जी आहे अजूनही या ठिकाणी तारीख आली नाही, पेपर नंतर आपल्याला या ठिकाणी कळवले जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे। तर आता या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचा जर आपण पाहिलं बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये, तर या भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरायची काही विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर लिंक कोणती आहे फॉर्म भरायची, तर मी तुम्हाला सांगून देतो वेबसाईट कोणती आहे। तर www.bankofbaroda.in-career.stm तर हे जे फॉर्म भरण्याची जे विद्यार्थी मित्रांनो वेबसाईट आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। तर आता बँक ऑफ बडोदा या भरतीमध्ये शिपाई पदामध्ये पेपर आहे की नाही आहे, ग्राउंड आहे की नाही आहे, तर पहिली गोष्ट यामध्ये उंची लागत नाही, त्याचबरोबर कमी उंची असेल तरी फॉर्म भरता येते। त्याचबरोबर ग्राउंड यामध्ये नाही, जसं रनिंग वगैरे काही आहे नाही यामध्ये, कारण की शिपाईचं पद आहे तर काही विद्यार्थ्यांना वाटते ग्राउंड असेल म्हणून, तर ग्राउंड नाही यामध्ये शिपाई पदामध्ये। त्याचबरोबर आपलं जे सिलेक्शन आहे तर हे पेपरवर होणार आहे। तर यामध्ये पेपर असणार आहे, तर पेपरवर आपली निवड असणार आहे। तर पहा, पेपर इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी। त्याचबरोबर जे 20 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडावं लागणार आहे। त्याचबरोबर जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठी, आणि ते सुद्धा आपल्याला 20 मिनिटांमध्ये सोडायचे। त्याचबरोबर जे गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्कासाठीच असणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये सोडावं लागणार आहे। त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 25 मार्क्स त्याच्यासाठी असणार आहे। तर टोटल 20 मिनिट आपल्याला टाइम भेटणार आहे। तर पेपर हा टोटल 100 मार्काचा असणार आहे। 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 80 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे। तर आपलं जे सिलेक्शन आहे हे पेपरवर होणार आहे। ज्यांना पेपरमध्ये चांगले मार्क्स पडले तर त्यांचं सिलेक्शन बँक ऑफ बडोदामध्ये शिपाई पदामध्ये या ठिकाणी होणार आहे। तर फॉर्म भरणे चालूच आहे बँक ऑफ बडोदा या भरतीचे। तर 23 मे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आतापासून अभ्यास करा, चांगले पुस्तक घेऊन घ्या मेन आणि आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो
बँक ऑफ बडोदा या शिपाई पदासाठी चांगली तयारी आतापासून करा. आतापासून सेल्फ स्टडी करा 8-8 घंटे. बँक ऑफ बडोदा या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तर तुम्ही बघू शकता फॉर्म भरणे 3 मे 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 23 मे 2025 ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि तुम्ही जागा बघू शकता आपल्या स्टेट वाईज यामध्ये जागा आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा यामध्ये जागा आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर टोटल जागा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागा दिलेल्या आहे. तर SC कॅटेगरीच्या ज्या टोटल जागा आहे तर त्या 65 जागा आहे. त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या 33 जागा आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या 108 जागा आहे. तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. तर ह्या सर्व कॅटेगरी वाईज या ठिकाणी जागा दिलेल्या आहे. त्यानंतर तुम्ही यामध्ये वयोमर्यादा बघू शकता. तर 18 ते 26 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते. SC ST ला 5 वर्षे सूट आहे. OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे आणि टोटल 500 जागा यामध्ये आहे. त्यानंतर पगार तुम्ही यामध्ये बघू शकता. तर 19,500 ते 22,160 रुपये आपल्याला पगार भेटणार आहे. त्याचबरोबर 26,310 ते 30,270 पर्यंत पगार भेटणार आहे. तर टोटल 37,815 रुपये आपल्याला यामध्ये टोटल या ठिकाणी पगार भेटणार आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर कॅटेगरी वाईज या ठिकाणी सूट भेटणार आहे वयोमर्यादेची. SC ST ला 5 वर्षे सूट आहे. तसं OBC कॅटेगरीला 3 वर्षे सूट आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडं आपण या ठिकाणी खाली आल्यावर. तर हे संपूर्ण जाहिरात आहे बँक ऑफ बडोदा या भरतीची. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता यामध्ये आपलं निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे उंचीची काही अट नाही. तर आपलं जे सिलेक्शन आहे तर हे लेखी परीक्षेवर होणार आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर पहिले याच्यात नॉलेज ऑफ इंग्रजी लँग्वेज इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर 20 मिनिटामध्ये सोडावं लागणार आहे. त्याचबरोबर दुसरं पाठ जनरल अवेअरनेस म्हणजे GKचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 25 मार्कासाठी 20 मिनिटामध्ये सोडावं लागणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 25 मार्कासाठी 20 मिनिटाच्या अंदर आपल्याला सोडावं लागणार आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 20 मिनिटामध्ये आपल्याला सोडायचे. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 80 मिनिटाचा टाईम आपल्याला यामध्ये भेटणार आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. 80 मिनिटाचा टाईम आपल्याला भेटणार आहे. 80 मिनिटामध्ये आपल्याला सोडावं लागणार आहे. एक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर सेंटरचं जर पाहिलं तर या ठिकाणी सेंटर दिले आहे. तुम्ही बघू शकता खाली मी तुम्हाला दाखवतो. तर खाली सेंटर दिलेलं आहे ज्यामध्ये आपलं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सेंटर आहे. महाराष्ट्रातील काही सेंटर यामध्ये दिलं आहे. तर मी तुम्हाला दाखवून देतो. बघू शकता हे नागपूर आहे महाराष्ट्रातलं सेंटर. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर महाराष्ट्रातले सुद्धा सेंटर यामध्ये असणार आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे सुद्धा सेंटर आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी पुणे झालं. त्याचबरोबर मुंबई सुद्धा आहे. हे बघा मुंबई. तर महाराष्ट्रातील यामध्ये सेंटर आहे. महाराष्ट्रामध्येच आपला पेपर होणार आहे बँक ऑफ बडोदा या भरतीचा. तर यामध्ये जे 500 जागांसाठी ही भरती चालू आहे आणि शिपाई पदांसाठीच हे फक्त भरती चालू आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. तर फॉर्म चालूच आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळेला अपडेट देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद जय भारत.